शुभविवाह या मालिकेच्या 18 नोव्हेंबरच्या भागामध्ये आकाश आणि भूमी शैलेश वर्तक डॉक्टरांकडून घरी निघालेले असतात। त्यावेळेला आकाश म्हणतो सायकल राणी ते वर्तक डॉक्टर आहेत ना ते खूप चांगले आहेत, पण भूमीच्या डोक्यात मात्र तोच विचार चालू असतो, कदमांनी दिलेली फाईल रिकामी कशी किंवा ते फोल्डर रिकामं केलं कुणी। भूमीच्या डोक्यातून तो विषय काही जातच नसतो आणि त्याच वेळेला आकाश मात्र बोलतच असतो की त्या वर्तक डॉक्टरांकडे मला गेलं की छान वाटतं, ते मला चॉकलेट देतात। पण भूमीचं लक्ष नसतं। मग आकाश चिडतो आणि म्हणतो सायकल राणी तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये, मी किती काय काय बोलतोय। भूमी म्हणते सॉरी हं। आकाश म्हणतो काय सॉरी, अगं मला तुझी काळजी वाटते, कित्येक वेळेला तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळेच विचार असतात, नक्की काय होतंय तुला। याच्यावरती भूमी म्हणते काही नाही रे आकाश, तू काळजी करू नकोस। असं म्हणत ती असतानाच रागिणीचा कॉल येतो आणि रागिणी सांगते की मी कॅब करून घरी जाते। त्यावरती आकाश म्हणतो काय बोलली आत तू। भूमी सांगते आपण त्यांची गाडी घेऊन आलोय ना, त्यामुळे आत्यांना आता कॅब करून घरी जावं लागतंय, आपण सुद्धा डायरेक्ट घरीच जाऊया। असं म्हणत ती आता घरी जायला निघते। तोपर्यंत इकडे आता घरी जात असतानाच तिला फोनवर ती बोलताना उस्ताद दिसतो। उस्तादला पाहिल्यावर ती भूमी ओळखते की हा तोच गुंड आहे ज्याने रघु काकांवरती हल्ला केला होता आणि त्या उस्तादला पाहिल्यावरती भूमीला खूप राग येतो। ती कार थांबवायला सांगते आणि आता त्या उस्तादला चौकशी करण्यासाठी समोर येते, त्याच्या कॉलर पकडते आणि म्हणते बोल का केलंस तू असं, रघु काकांना मारण्यासाठी तुला कोणी पाठवलं होतं। आणि त्याच्या दोन सणसणीत थोबाडीत लावून देते। उस्ताद आता पाहतच बसतो। भूमी सांगते बोल कुणी सांगितलेलं तुला हे सगळं करायला। असं म्हणत उस्तादला ती आता अजून बेदम मार देते आणि म्हणते रघु काकांना मारण्याशी तुझा काय संबंध, बोल लवकर, रघु काकांना का मारण्याचा प्रयत्न केलास तू। उस्तादला आठवतं की ज्या वेळेला आपण रघुला मारायला गेलो होतो तेव्हा त्याला वाचवायला आलेली हीच ती बाई, हिनेच आपल्या डोक्यामध्ये रॉड घातला होता। आणि उस्ताद भूमीला धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, तितक्यात ते आकाश येतो आणि म्हणतो सायकल राणी थांब, सायकल राणी थांब। भूमी ओरडत असते पकडा याला, पकडा, हा गुंड आहे। आकाश म्हणतो सायकल राणी काय चाललंय तुझं। यावरती भूमी सांगते आकाश रघु काकांची ही अवस्था करायला हाच माणूस कारणीभूत आहे, यानेच रघु काकांना मारलं म्हणून त्यांची ही अवस्था झाली। आकाश म्हणतो मग आता आपण काय करायचं, आपण पोलिसात कंप्लेंट करूया का की आपण त्याचा पाठलाग करूया। भूमी सांगते पाठलाग करून काहीच उपयोग नाही, तो खूप लांब निघून गेला असेल। आकाश म्हणतो मग एक काम करूया का, पोलीस कंप्लेंट करूया का आपण। पण भूमी विचार करते की सध्या नको आणि ती घरी येते तेव्हा रागिणी फोनवरती बोलत असते आणि म्हणत असते कसले आभार मानताय, अहो ती माझी जीवश्य कंठस्थ मैत्रीण आहे, तिला हॉस्पिटलमध्ये मी बघायला जाणार नाही तर कोण जाणार, आता कशी तब्येत आहे तिची। असं म्हणत सिटी हॉस्पिटलमध्ये रागिणी का गेली होती याचं एक्सप्लेनेशन ती एका फोनवरतीच भूमीला देण्याचा प्रयत्न करत असते। भूमी सगळं ऐकत असते आणि विचार करते सिटी हॉस्पिटलमध्ये आत्याच्या मैत्रिणीला भेटायला गेल्या होत्या। फोन ठेवल्यावर ती रागिणी म्हणते आलात तुम्ही, बरं झालं। त्यावरती आकाश म्हणतो हो ते डॉक्टर काका खूप चांगले आहेत, त्यांनी मला खूप सारे गिफ्ट दिले। याच्यावरती रागिणी म्हणते हो तर आमचा आकाश आहेच तसा, सगळ्यांनी लाड करावे असा। असं म्हणत असतानाच भूमी सांगते आत्या तुम्ही काय बरं बोलत होतात ते हॉस्पिटलचं। आणि भूमीला आत्याच्या गाडीला लागलेला डेंटमुळे सगळं समजलेलं असतं की रागिणी सिटी हॉस्पिटलला गेलेली आहे। मग त्यावेळेला रागिणी म्हणते अगं हॉस्पिटल ना, माझी एक मैत्रीण आहे ग, तर तिची तब्येत अचानक बिघडली, तिला ऍडमिट केलं, पण काहीतरी प्रॉब्लेम होत होता, ट्रीटमेंट योग्य चालू होत नव्हती, म्हणून तिचे मिस्टर मला म्हटले की तुम्ही डीनला कॉल करा। मी डीनला कॉल केले आणि काल त्यांना भेटून आले। भूमी विचार करते मी रागिणी आत्यांबद्दल उगाच संशय घेतला आणि रागिणी विचार करते या भूमीला मूर्खला काय वाटलं, माझा ड्रायव्हर जर हिला सांगू शकतो की माझी कार सिटी हॉस्पिटलमध्ये गेली आहे तर जे हिला सांगितले ते मला नाही का सांगणार। तितक्यात तिथे पौर्णिमा आहे, त्याने म्हणते आई काय आहे हे नाटक। यावरती रागिणी म्हणते नाटक म्हणजे एका फोनवरती भूमीला गुंडाळलंय मी। याच्यावरती लगेचच पौर्णिमा म्हणते हो पण तुम्ही सेफ गेम खेळताय हो, दरवेळेला तुम्ही सेफ होता आणि मला या सगळ्यामध्ये अडकवता। मी न या घरातल्या फर्निचरपेक्षा वर्स्ट झालेली आहे, मला ह्या घरातल्या फर्निचरपेक्षा कमी किंमत आलेली आहे। यावरती रागिणी म्हणते काळजी करू नकोस, फक्त 7 दिवस, 7 दिवसानंतर तुला हे काही झेलावं लागणार नाही। असं म्हणत रागिणीचा 7 दिवसात काहीतरी करण्याचा प्लॅन असतो। आजी मात्र इकडे सगळे जुने फोटो काढून बसलेली असते, त्याच्यावरून हात फिरवते आणि सांगत असते फोटो जुने असले तरी माझ्या आठवणी जशा ताज्या आहेत,
तोपर्यंत भूमी येते आणि आजी काय बरं झालं याच्यावरती आजी म्हणते एक दिवस असा गेला नाही की जगन्नाथ गेल्यापासून त्याची मला आठवण नाही आली, पण त्याच्या मृत्यूपत्रामुळे त्याची आठवण नेहमीच येते ग. म्हणजे बघ ना, तो गेला, माझी सून गेली, माझ्या आकाशची ही अवस्था झाली, सगळ्याला दुष्ट लागली ग. माझा जगन्नाथ किती निर्मळ मनाचा होता, कुणाला दुखवायचं नाही, कुणाला काही बोलायचं नाही, मग इतकी लपवाछपवी त्याने का बरं केली असेल? त्याचा माझ्यावरती विश्वास होता तरी सुद्धा त्याने असं मृत्यूपत्र विचित्र का बरं बनवलं असेल? मला खरंच कळत नाहीये आणि हेच शोधण्यासाठी मी त्याचे जुने फोटो बघते ग. काय त्याच्या मनामध्ये दडलं होतं मला खरंच काही कळत नाहीये. असं म्हणत आजी आता सगळं सांगायला लागते. मग भूमी म्हणते म्हणजे बाबांना बिझनेसमध्ये काही अडचणी होत्या का? आजी म्हणते अडचणी? कसल्या ग अडचणी? तेवढ्यात इकडे पौर्णिमा सांगत असते 7 दिवसामध्ये असं तुम्ही काय करणार आहात? याच्यावरती रागिणी सांगते 7 दिवसामध्ये भूमीच्या सह्या करायच्या आहेस तू मृत्यूपत्रावरती. आतापर्यंत सगळेच जण आता कसे आहेत, भ्रमात आहेत की तू सह्या केल्यास मी सेफ आहे ना, मग त्यानंतर आपण सह्या करायच्या आणि ह्या दोघांना वैकुंठाला पाठवायचं. वैकुंठाला पाठवायचं म्हटल्यावर ती पौर्णिमाला धक्का बसतो आणि ती म्हणते हे कसं होणार? याच्यावरती रागिणी म्हणते यात काय अवघड आहे? अगं चालता फिरता अपघात किती होतात, तसं ह्या दोघांचा अपघात घडवून आणायचा आणि याचा विचार तू फार करू नकोस. या अपघात घडवून आणणं माझ्यासाठी काही अवघड नाहीये. या दोघांचा मी असा अपघात घडवून आणेन की कोणाला संशय सुद्धा येणार नाही. मी इतका विचार नक्कीच केलाय. असं म्हणत रागिणी आता आकाश आणि भूमी यांना संपवण्याचा प्लॅन करत असते आणि हे ऐकून पौर्णिमाचा थरकाप भीती वाटत असते, कारण ही बाई किती कटकारस्थानं करते याच्यावर तिचा विश्वास बसत नसतो. तोपर्यंत आजी सांगत असते नाही ग, म्हणजे बिझनेसमध्ये कोणत्याही प्रकारचा त्याला कोणताही अडचण नव्हती. जगन्नाथ सगळ्यांचा मित्र होता, त्याला कुणीही शत्रू नव्हता. खरं सांगू तर त्याला स्पर्धाच नव्हती, कारण सगळे स्पर्धक त्याचे मित्र होते आणि त्याचा खूप मोठा बिझनेस वाढवण्याचाच विचार होता. खूप मोठी जागा त्याने विकत घेतली होती आणि आता जागा विकत घेऊन त्याने खूप मोठा बिझनेसचा स्वप्न बघितलेलं होतं. पण या सगळ्यामध्ये ना माझ्या मिस्टरांनी म्हणजे आकाशच्या आजोबांनी खूप विचित्र मृत्यूपत्र त्यांनी सुद्धा बनवलं होतं. म्हणजे त्यांनी ना या सगळ्या प्रॉपर्टी मधून रागिणीला बेदखल केलं होतं आणि सगळी प्रॉपर्टी जगन्नाथच्या नावावरती केली होती. त्यामुळे रागिणी खूप नाराज होती. म्हणजे पहिल्यापासून रागिणी खूप महत्त्वाकांक्षी, तिला या बिझनेसला पुढे न्यायचं होतं, बिझनेसमध्ये काम करायचं होतं. पण हे असं केल्यामुळे तिचा जगन्नाथवरती खूप राग होता. म्हणजे जगन्नाथनेच हे सगळं घडवून आणलं असं तिला वाटत होतं. त्यामुळे रागिणी बरेच वर्ष रागात होती, ती इकडे फिरकली पण नाही. पण हा असा अपघात झाला, हा विचित्र अपघात झाला आणि बहिणीची माया जागी झाली, तिच्यामधली बहीण जागी झाली आणि सगळा राग विसरून ती या घरामध्ये पुन्हा आली असं आजीला वाटत असतं. पण राग विसरून नाही तर पुन्हा प्रॉपर्टीवरती कब्जा मिळवण्याला रागिणी आलेली असते. पण भोळ्या आजीला वाटतं की बहीण आपल्या भावाला सांभाळायला आली आणि आजी पुढे सांगते की आकाशवरती तिने कधी जगन्नाथचा राग नाही काढला. ही सगळी प्रॉपर्टी आकाशची आहे आणि आपल्याला ती फक्त सांभाळायची आहे. ती सांभाळण्यासाठी रागिणी इथे आली आणि नेटाने तिने आता ही प्रॉपर्टी सांभाळली आणि त्याचप्रमाणे सगळं केलं. पण मला एक गोष्ट फक्त खटकते आहे की ज्या वेळेला हा ऍक्सिडेंट झाला ना, ती तारीख होती 10 मे 2017. त्या ऍक्सिडेंट नंतर आकाश आणि जगन्नाथ हे दोघं जण शुद्धीवरती पण आले होते आणि त्याच 2 दिवसामध्ये जगन्नाथने त्याचं मृत्यूपत्र बनवलं. म्हणजे अशी कोणती इमर्जन्सी त्याला आली किंवा असं काय त्याला कळलं होतं की शुद्धीवरती आल्यावरती इतक्या मोठ्या ऍक्सिडेंट नंतर त्याने बाकी काही विचार न करता हे असं विचित्र मृत्यूपत्र केलं. म्हणजे आकाशची होणारी बायको ज्याला त्याने पाहिलं पण नाही तिच्यावरती किंवा तिच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी केली. मला हे सगळं गूढच वाटतंय ग भूमी, आणि हे गूढ मला काही उलगडत नाहीये. म्हणून माझी जास्त घालमेल होते की माझ्या मुलाला मी ओळखू शकले नाही किंवा त्याचं मन माझ्याकडे मोकळं व्हावं असं मी वागू सुद्धा शकले नाही. असा विचार करत आजी भूमीला सगळा भूतकाळ सांगते आणि त्याच्यातून जे समजायचं ते भूमी समजते. मग भूमी रघुवाकांच्या रूम मध्ये जाते. रूम मध्ये गेल्यावरती ती ते मृत्यूपत्र काढते आणि त्या मृत्यूपत्रामधली तारीख पाहते आणि तिला कळतं आजी बरोबर बोलतायत. मग भूमीच्या डोक्यामध्ये विचार येतो की या ऍक्सिडेंट नंतर शुद्धीवर आल्यावरती 2 दिवसामध्ये हे मृत्यूपत्र विचित्र बनवणं आणि ते घरात कुणाला न देणं, रघुवाकांना देणं, हे असं का बरं बाबांनी केलं असेल? काहीतरी गूढ आहे. घरातल्या कुणावरती तरी त्यांचा संशय होता, घरातल्या कुणावरती तरी त्यांना अविश्वास वाटत होता, म्हणून त्यांनी हे सगळं केलंय हे भूमीला समजतं आणि भूमी आता ती व्यक्ती कोण आहे हे शोधून काढण्यासाठी सज्ज होते.
त्यानंतर आता इकडे रागिणी म्हणत असते, काय ग भूमी, तुला ते मृत्यूपत्र सापडलं का? भूमी सांगते, नाही आत्या, अजून ते मृत्यूपत्र सापडलं नाही. पण भूमीला आता रागिणीमध्ये दाट संशय असतो. मग ती कदमांना फोन करते आणि म्हणते, तुम्ही राजापूर ब्रँचला का बरं गेला होतात? कदम म्हणतात, रागिणी मॅडमचं महत्वाचं काम होतं म्हणून मी राजापूर ब्रँचला गेलो होतो. त्यावर ती भूमी सांगते, तुम्ही त्यांना सांगितलं होतं का की मी सगळे जुने डॉक्युमेंट्स फाईल काढायला सांगितल्यात? कदम म्हणतात, हो, मी त्यांना सांगितलं होतं, फक्त त्यांनाच माहिती होतं की मी सगळे जुने डॉक्युमेंट्स काढलेत. आता भूमीच्या डोक्यामध्ये लगेच शंका येते की हे सगळं रागिणीचं कारस्थान आहे. तोपर्यंत इकडे रागिणीने उस्तादला फोन केलेला असतो आणि ती सांगत असते, उस्ताद, रघुचं काम लवकरात लवकर तमाम कर, तो रघु या जगात नाही राहिला पाहिजे. असं म्हणत रागिणीने आता फोन केलेला असतो. पण भूमीसमोर रागिणीचा पर्दाफाश ऑलरेडी झालेला असतो.